चांगली बॅटिंग सौरभने येथे सुरू केलेली आहे. नवीन षटकाला प्रारंभ होत आहे. गोलंदाजीसाठी पवन केणे सज्ज. A1 पवन अतिशय लोकप्रिय असे खेळाडू या दोन्ही संघांकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये सूरजला आपण बघितलं. विनीत माळी अजूनही खेळपट्टीवर आहे. तो देखील अल्पावधीतच फार जास्त नाम कमावताना दिसलेला या क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि पवन केणे बऱ्याचशा क्रिकेट रसिकांचा हा लाडका खेळाडू आहे. ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये देखील त्याची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली होती. अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. लालचंद माळी यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत. माणकोळी संघ खेळत आहे आणि त्या संघाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलेत. अतिशय सुंदर असा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्वालिटी क्रिकेट. फेक देखील बघा किती सुंदर होती. पवनचाच भाऊ आहे त्या ठिकाणी मेघराज. खांदे फार मजबूत आहेत. स्ट्रॉंग शोल्डर्स आणि त्याच्या जोरावर त्यांचे थ्रोज देखील पाहण्यासारखे असतात. डीपमधून अगदी विकेट किपरच्या थेट हातात बॉल फेकला होता. एकच धाव मिळाली. मात्र आत्मविश्वास वाढवणारा फटका विनीतच्या बॅटमधून. विनीत पोचलाय 2 वर. 10 धावांवर खेळतोय सौरभ माळी. संघाची धावसंख्या 2 बाद 12. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर फटका स्विंग केलाय आणि बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फील्डरच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. लाजवाब बॅटिंग. 3 चेंडू फेस केलेत आणि तिन्ही चेंडू सीमारेषा पलीकडे धाडलेत सौरभ माळीनं. काल देखील असाच बहरला होता, बरसला होता तो सेमीफायनल मॅचमध्ये. संघ थोडासा अडचणीत होता कारण सुरुवातीला काही विकेट्स गेल्या होत्या आणि त्या परिस्थितीमध्ये त्याने 33 धावांची धुवाधार खेळी केली होती माणकोली संघासाठी. पोगाव संघाविरुद्ध तो सेमीफायनलचा सामना माणकोलीच्याच मैदानावर, त्यांच्या घरच्या मैदानावर चॅम्पियन पदाला त्यांनी गवसणी घातलेली आहे. आत्मविश्वास दुणावलेला आहे. इथे सुरुवात खराब झाली, परंतु आता सुस्थितीत जाताना दिसतोय माणकोली संघ, कारण कॅप्टन धमाकेदार बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 2 बाद 18. अँगल चेंज केलाय पवननं. राऊंड द स्टम्प्स. हा बॉल जास्त बाहेर टाकलाय, सोडून दिलाय वाईड. अवांतर धाव मिळेल. धावसंख्या 19. षटक क्रमांक 2चा खेळ इथे सुरू आहे. खूप चांगलं वातावरण या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. अतिशय सुसज्ज असं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. लवकर खेळलाय. हा बॉल बॅटवर आलेला नाही, पायावर आदळला होता आणि एक चिकी सिंगल याच दरम्यान पूर्ण करतायत फलंदाज. लेग बाईचा इशारा पंच माधव ठाकरे यांच्या माध्यमातून. माधव ठाकरे आणि राज ठाकरे पॉप्युलर पंचांची ही जोडी, कारण राज ठाकरे माधव ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. पुत्र आणि पिता पंचांच्या भूमिकेत. कदाचित ही एकमेव अशी जोडी असेल टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. तिसरे पंच आहेत विशाल भोईर. स्वेअर चेंडू. हा दुसरा अवांतर चेंडू टाकलाय पवननं. हवी तशी गोलंदाजी आतापर्यंत झालेली नाही. पवनकडून एक षटकार देखील आला आहे. त्याच्यानंतर मात्र थोडासा रिदम बिघडलेला आहे. धावसंख्या 21 वर जाऊन पोचले. गोलंदाज किती मोठा असू द्यात, मोठा फटका आल्यानंतर थोडंफार दडपण येत असतं. आपटी दिली आहे यावेळेला. आगळ्या वेगळ्या ढंगानं पुल केलाय. बॉल चाललाय वाईड स्टेप मिड विकेटला. अगदी गॅपमधून बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा खणखणीत चौकार. धावांचा वेग आता वाऱ्यासारखा वाढताना दिसतोय. 25 धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. टप्प्याचा बॉल पुल केलाय. बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा गॅप मधून खेळाडू कक्षामध्ये जाऊन लँड होतोय बॉल. फ्लॅट षटकार. विनीत माळी ऑन फायर. आधी चौकार, त्याच्यानंतर षटकार. टप्प्याची गोलंदाजी होते. क्रीजमध्ये डीप जात असताना, उजव्याष्टीच्या बाहेर शफल करत असताना खूप चांगली फलंदाजी. चेंडूच्या मेरिटवर खेळण्याची कला या फलंदाजाला अवगत आहे आणि फटके कसे बनवायचे ते देखील त्याला माहिती आहे. इम्प्रोवाइज क्रिकेट देखील तो खेळू शकतो. चौफेर फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज विनीत माळी चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. त्याची गोलंदाजी देखील तेवढीच चर्चेत असते आणि फलंदाजीमध्ये देखील तेवढंच महत्त्वाचं योगदान या टीमसाठी तो देत आलेला आहे. धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोचले 31 वर. 20 धावा आत्तापर्यंत पवनच्या या षटकामध्ये आलेल्या आहेत. नावलौकिकाला साजेसा खेळ आत्तापर्यंत पवनला करता आलेला नाही, तशी गोलंदाजी त्याला करता आलेली नाही. अंडर प्रेशर पवन केणे. चांगला बॉल यावेळेला स्ट्रेट टाकला
आणि थोडासा खाली राहिला टप्पा पडल्यानंतर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बीट होतोय बॅटर आणि याचबरोबर हे खर्चिक षटक समाप्त होतंय पवन केणेचं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 2 बाद 31. चालू असलेला सामना आजचा पहिला सामना या स्पर्धेच्या शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही पाहत आहात. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025 गोरसई विरुद्ध माणकोली. गोरसई बी संघानं टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवात लाजवाब होती. पहिल्या 4 बॉल्समध्ये सूरजनं 2 गडी बाद केले होते. वैभव आणि मोहित यांना शून्यावर परतीचा रस्ता दाखवला होता आणि तेव्हा एकच धाव फलकावर होती. परंतु तदनंतर सौरभ माळीनं आक्रमणाला सुरुवात केली आणि आता त्याला जॉईन केलंय विनीतनं. पार्टी जॉईन करत असताना विनीत 12 धावांवर खेळतोय. सौरभच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत 16 धावा. 4 बॉलचा फक्त सामना केलाय. 400चा स्ट्राईक रेट त्याने मेंटेन केलाय. विनीतनं फक्त 5 चेंडूंचा सामना केलाय. त्याचा देखील स्ट्राईक रेट आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. 200 पेक्षा अधिकचा स्ट्राईक रेट. आणि आता गोलंदाजीसाठी कपिल केणे येतोय. हा एक असा गोलंदाज आहे जो धावा देण्याच्या बाबतीत नेहमीच कंजूस राहिलेला आहे. क्वचितच त्याला चोप पडत असतो. परंतु आता प्रेशर असणार आहे. पहिलाच बॉल खूप जास्त बाहेर वाईड. कपिलचं हे वैशिष्ट्य जरूर आहे. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी त्याचे बॉल बाहेर निघत असतात. चांगले आउट स्विंगर किंवा लेग कटर तो टाकत आलेला आहे, ज्याच्यावर त्याचं प्रभुत्व आहे. परंतु पहिला बॉल दिशाहीन होता. चांगली लाईन बॅटची कट लागली आणि फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. मोठा धक्का. कॅप्टन सौरभ इज गॉन. तिसऱ्या विकेटचं पतन. चांगली बॅटिंग केल्यानंतर तंबूच्या दिशेनं निघालाय फलंदाज सौरभ माळी. कॅप्टननं डावाला चांगला आकार दिलेला आहे. काउंटर अटॅकिंग त्याची छोटेखानी परंतु अतिशय उपयुक्त इनिंग्स राहिली आहे. 5 बॉल्समध्ये 16 धावांचं योगदान त्याने दिलंय. संघाची धावसंख्या आपण बघतोय 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटिंग लाईनअप फार स्ट्रॉंग आहे. दीपेश माळी आता मैदानात येतोय, ज्याची नेहमीच चर्चा असते. एक अतिशय दर्जेदार असा पॉवर हिटर या भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये. व्यावसायिक स्तरावरचं क्रिकेट देखील तो खेळत आलेला आहे. खरं तर ISPLमध्ये आपल्याला दीपू बघायला मिळेल ही फार चर्चा चालू होती. ब्ल्यू तिकीट त्याच्याकडे होतं. पण काही गोष्टी आहेत ज्या आता कदाचित आम्ही देखील इथून बोलू शकणार नाहीत, पण तो डिझर्व करतोय. अपेक्षा करूयात की येणाऱ्या कालावधीमध्ये तो आपल्याला त्या स्पर्धेमध्ये देखील खेळताना दिसेल. असे बरेचसे खेळाडू आहेत आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये. पुढचा बॉल राईट आर्म ओ द विकेट. जबरदस्त बॉल. अपील जोरदार आहे परंतु पंचांचा नकार आलाय. लेग बाईचा इशारा. कपिलचे जे चेंडू असतात त्यांच्यामध्ये मुवमेंट सातत्याने पाहायला मिळते. पायावर जरूर लागला होता परंतु थोडासा ऑफस्टिककडे खेळत होता आणि कपिलचे बॉल आपण बघत आलेलो आहोत की टप्पा पडल्यानंतर थोडे बाहेर निघतायत. त्याचा देखील इथे विचार पंचांनी जरूर केला असावा. परंतु चांगली गोलंदाजी कपिलकडून पाहायला मिळते. लेग बायच्या रूपात सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 33. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. 4-4 षटकांचा हा सामना सुपर 10 मधील मॅच आहे. स्विच हिट करायचा होता. विथ दी अँगल खेळण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल फलंदाजाला गोंगारा देत असताना थेट विकेट किपरच्या दिशेनं जबरदस्त गोलंदाजी. तिथून मारा काय असतो ना ते हे षटक पाहिल्यानंतर कळतं, समजतं. बघा आणखी एक चांगला बॉल फ्लिक केलाय. बॉल हवेत आहे. समोर फिल्डर उपस्थित. जबरदस्त झेल आणि फलंदाज बाद. विनीतला खेळायचं होतं स्क्वेअर लेग कडे. फ्लिक केलं होतं त्याने मात्र थोडीशी लीडिंग एज लागली आणि समोर निघून गेला बॉल. वाईड डिप मिड विकेटला तिकडे सूरज उपस्थित होता. त्याने कुठलीही चूक केलेली नाही आणि आणखी एक मोठा धक्का बसतोय विनीत माळीच्या रूपात टीम माणकोलीला. धक्का क्रमांक 4. संघाची धावसंख्या 33. नेक्स्ट मॅच अनदर बिग गेम. पॉवर शिलार विरुद्ध जय हनुमान घोटगाव. चला दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपल्याला विनंती करतोय आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. कुठल्याही संघाने आज उशीर करायचा नाही, नाहीतर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. आयोजकांकडे फारसा वेळ नाही आहे. आज भरपूर मान्यवर देखील विशेषतः सायंकाळच्या सत्रामध्ये ते उपस्थित होतील आणि त्यामध्ये देखील आपला बराचसा वेळ कदाचित जाऊ शकतोय पाहुण्यांच्या मान सन्मानामध्ये. सो प्लीज लवकरात लवकर आपल्याला हे सामने कंप्लीट करायचे आहेत. नवीन फलंदाज यशपाल माळी. आणखी एक नावाजलेला खेळाडू लेजंड ऑफ मानकोली यशपाल माळी. दोघे बंधू आता खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत, दीपेश आणि यशपाल. कपिल चांगली गोलंदाजी करतोय, धारदार गोलंदाजी करतोय. आल्या आल्या स्लॉक केलाय. बॉल हवेत आहे.
उंची आहे फक्त फटक्यामध्ये. पवन डाऊन द बॉल आणि टिपलाय त्याने अप्रतिम झेल. यशपाल देखील बाद. तिसरी विकेट मिळवली आहे कपिल केणेनं या षटकामध्ये. मागचं षटक फार खर्चिक राहिलं होतं पवनचं. तब्बल 20 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये 3 गडी बाद केलेत आणि धावसंख्येला पूर्णपणे लगाम लावलाय, खीळ बसवली आहे. धावसंख्या थंडावलेली आहे, रोडावलेली आहे 33 या आकड्यावर. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल कपिलच्या या षटकामध्ये. 7 चेंडूंचा खेळ तब्बल बाकी आहे डावामध्ये. काही चांगले फटके इथून खेळावे लागतील. किमान 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण समोरचा संघ फार बलाढ्य आहे. जरूर भावेश पवार संघात नाही आहे, पण तरी देखील हा संघ ताकदवानच आहे. अंश 11 जय बजरंग गोरसई बी. माणकोली टीमकडे देखील बॉलिंग आक्रमण तर फर्स्ट क्लास आहे, त्याच्यात तीळ मात्र शंका नाही. परंतु दिवसा हे क्रिकेट चालू आहे. डे नाईट क्रिकेट स्पर्धा जरूर आहे, परंतु हा सामना दुपारच्या सत्रामध्ये आहे आणि त्याच्यामुळेच फलंदाजांकडे जास्त संधी असतात. कंडिशन्स फलंदाजांच्या बाजूने जरूर असतात. ओ सौरभ आला, आले आले हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड होईल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. अफलातून षटकार. सौरभ भोईर हा देखील एक जबरदस्त उगवता तारा आहे आणि काय फटका खेळलाय. बॉल एवढा कमजोर नव्हता, ऑलमोस्ट यॉर्कर लेंथवर टाकलेला बॉल होता. क्रीजमध्ये थोडासा मागे गेला आणि बरोबर रिस्कचा वापर करत असताना गोफणीसारखी बॅट फिरवली होती. हेलिकॉप्टर उडवला, बॅटच्या मधोमध घेत असताना बॉलला फेकून दिलंय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. 6 धावा आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या माणकोली संघाची फलकावर 39. 5 फलंदाज बाद झालेत. 5 बाद 39. चला, बरोबर पहिले 3 षटकं आपण 15 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेली आहेत, त्याबद्दल आपले आभार. मात्र शेवटचं षटक देखील लगेच सुरू करायचं आहे. सर्वच संघांनी या गोष्टीची पुन्हा एकदा नोंद घ्या. 4-4 षटकांचे जेव्हा सामने आहेत आपले, पहिली 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये एनी हाऊ कंप्लीट करायची आहेत. नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू तुमचा सर्कलच्या आतमध्ये असेल, अर्थात सीमारेषेवरचं जे प्रोटेक्शन आहे ते थोडंसं तुमचं कमी होईल. नॉन पॉवर प्ले फेजमध्ये खरं तर 5 खेळाडू तुम्ही सर्कलच्या बाहेर तैनात करू शकता. किशोर मुकादम शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल. लेफ्ट आर्म गोलंदाज, 2 उजव्या हाताचे गोलंदाज आणि 2 डावखुरे गोलंदाज, असं बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतंय. सूरज आणि कपिल हे उजव्या हाताने गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. पवन आणि किशोर मुकादम हे डावखुरे गोलंदाज आहेत. रंगतदार सामन्याची अपेक्षा जरूर आहे क्रिकेट रसिकांना. GTC लाईव्हवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण क्रिकेट रसिक एन्जॉय करतायत. त्या सर्व व्ह्यूवर्सचं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच मोठमोठ्या स्पर्धा यापुढे देखील तुम्हाला GTC लाईव्हवर जरूर पाहायला मिळतील. दीपेश ऑन स्ट्राईक. एकही चेंडू त्याने फेस केलेला नाही. सौरभनं फक्त एक बॉल खेळलाय, षटकार ठोकलाय. ओहो हो, चेंडू वळतोय, जबरदस्त फिरकी दिली चेंडूला, दूर टाकला होता. एक गुडघा खाली टेकवत असताना स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता दीपेश माळीचा, परंतु त्याच्या थोडासा आवाक्या बाहेर निघाला बॉल टप्पा पडल्यानंतर. चांगला बॉल होता हा. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे किशोर मुकादमनं. शेवटचे 5 चेंडू शिल्लक, धावसंख्या 5 बाद 39. यावेळेला टर्न केलाय ऑन साईडला, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर तिकडे उपस्थित आहे. अचूक टायमिंग साधता आलं नाहीये. एक धाव कंप्लीट केले. फेक थोडीशी सुमार आहे, परंतु येथे संधी आहे. नॉन स्ट्रायकर सेंडला फलंदाज बाद होईल सौरभ भोईर. 6व्या विकेटचं पतन. संघाची धावसंख्या 40. खरं तर विकेट सॅक्रिफाईस केली येते दीपेश माळीसाठी सौरभ भोईरनं, पण थोडा आश्चर्याचा धक्का देखील बसलेला आहे प्रेक्षकांना, कारण जरूर यस दीपेश फार मोठा फलंदाज आहे, पण सौरभनं ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती, मला वाटतं त्याच्याकडे जरी स्ट्राईक राहिली असती तरी देखील ते चांगलं ठरलं असतं कदाचित माणकोली टीमसाठी, कारण तो देखील चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. पहिल्याच बॉलवर त्याने हेलिकॉप्टर उडवत असताना षटकार प्राप्त केला होता. मात्र दीपेश एक सिनियर खेळाडू आहे आणि त्याला स्ट्राईकवर आणण्याच्या प्रयत्नात तिथे विकेट गेली आहे. नवीन बॅटर प्रीत केणी. काही अनुभवी खेळाडू आहेत तर काही अतिशय युवा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत या माणकोली संघामध्ये. चांगली बांधणी झाली आहे आता माणकोली संघाची. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. थोडासा खोटप्याचा बॉल पुल केलाय बॅकफुटला जात असताना. फटका छान आणि धावा देखील छान मिळतील. बॉल सीमा पार, येतोय चौकार.
फिल्डर जरूर होते तिकडे, परंतु बॉल अडवू शकले नाहीत आणि 4 मौलिक धावा मिळत आहेत दीपेश माळीला. हा कॉन्फिडन्स वाढवणारा फटका आहे दीपेशचा. 4 धावांनिशी संघाची धावसंख्या 44 पर्यंत जाऊन पोहोचली. फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओहो, फार स्लोवर टाकलाय, संथ गतीने टाकलेला बॉल. लवकर बॅट फिरली होती आणि अगदी बॅटच्या टो एंडला बॉलचा स्पर्श. अजिबात बॉल उमगला नाही दीपेश माळीला. जबरदस्त गोलंदाजी, किशोरचं कौतुक करावं लागेल. एक मोठा फलंदाज त्याच्या समोर आहे आणि अशा परिस्थितीत न डगमगता चांगले चेंडू तो टाकतोय, चांगले व्हेरिएशन्स दाखवतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आता मात्र फुल टॉस आणि तो देखील हाय फुल टॉस. नो बॉलचा इशारा, त्याच्यावर घणाघाती आघात. बॉल सीमारेषा पार. नो बॉलवर येतोय षटकार. 7 धावा, सत्ता आणि याचबरोबर 50 धावांचा पल्ला देखील पूर्ण केलाय माणकोली संघानं. चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट्स माणकोली संघ या सुपर 10च्या मॅचमध्ये टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. धावसंख्या 51. पुढचा बॉल असेल फ्री हिट. भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील 2 दादा संघ खऱ्या अर्थाने एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. आजच्या या पहिल्याच मॅचमध्ये जिंकणारा संघ बक्षीस पात्र फेरीत जाणार आहे. एक पारितोषिक त्यांना लागू होणार आहे. एक ट्रॉफी त्यांच्या गावामध्ये जरूर जाईल. अशा परिस्थितीमध्ये हा सामना फारच महत्त्वाचा असणार आहे. 50 ओलांडली आहे. पुढचा बॉल फ्री हिट. आणखी एक तडाखेबंद पॉवरफुल फटका. ह्यूज हिट, षटकार. काय कमालीची बॅटिंग पाहायला मिळते आणि ह्याच तर फटक्यांसाठी प्रसिद्ध आहे दीपेश माळी. दबंग दीपू, ही इज ऑन फायर नाव. सलगचा दुसरा षटकार. चूक केली गोलंदाजानं. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेल्या किशोरनं तो बीमर टाकत असताना चांगली गोलंदाजी सुरू होती. पहिल्या 4 बॉल्समध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अजिबात नेम नाही आहे. एका बॉलमध्ये आता त्याने 13 धावा खर्च केलेल्या आहेत. षटक देखील थोडंसं लांबलंय. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 57. पुढील सामन्याच्या टॉससाठी शेलार टीमचे कॅप्टन आणि घोटगाव टीमचे कॅप्टन आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आपण टॉस बॉक्समध्ये त्वरित यायचं आहे. अगदी स्लॉटमध्ये चेंडू होता आणि काय ताकद आहे या फलंदाजाकडे. दीपेश माळी अप्रतिम बॅटिंग करत असताना 17 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिले. शेवटचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला अगदी यष्टांच्या रोखाने टाकला आणि तेथून थोडासा वळवला होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय. पायावर बॉलचा स्पर्श. एक धाव येथे मिळेल. लेग बाईचा इशारा आणि याचबरोबर डावाची होईल सांगता. चांगली धावसंख्या. 4 ओव्हर्समध्ये तब्बल 58 पर्यंत मजल मारली गेलेली आहे आणि 59 धावांचं टार्गेट सुपर 5 मध्ये पोहोचण्यासाठी. अंश 11 जय बजरंग गोरसई बी संघासमोर. बिग टार्गेट. परंतु गोरसई बी टीमकडे देखील तेवढीच बलाढ्य फलंदाजी आहे. त्यामुळेच अतिशय रंगतदार सामना इथून देखील होऊ शकतोय. मानकोली संघ खुश असेल कारण धावसंख्या खूप चांगली त्यांनी उभारलेली आहे. 58 बनवल्यात. 59 धावांचं विजयाचं लक्ष आहे. आपण जाणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. आणखी एक मोठा सामना सुपर 10 मध्ये दाखल होण्यासाठी आता हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पॉवर शेलार विरुद्ध जय हनुमान घोटगाव. शेलारचे कॅप्टन आलेले आहेत. घोटगाव टीमचे कॅप्टन सागर पाटील त्वरित या. येस, घोटगाव टीम देखील इथे उपस्थित झालेली आहे. कॅप्टन येत आहेत. चांगला खेळ त्यांनी पहिल्या दिवसामध्ये दाखवलेला आहे. पहिल्या दिवशी ते खेळलेत आणि आता शेवटच्या दिवसामध्ये देखील खेळण्याची संधी मिळते. आज फार मोठा दिवस आहे. ऐतिहासिक दिवस आहे. कुठला संघ इतिहास रचणार या स्पर्धेवर, कुठला संघ नाव कोरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. कॅप्टन उपस्थित होत आहेत आणि आता आपण जाऊयात थेट आमच्या टॉस बॉक्समध्ये. तेथे जोडले जातील आपल्या समवेत मलंगडचा एक बुलंद आवाज, अर्थातच समालोचक भागेश म्हात्रे. सन्मान्य सुभाजी दळवी साहेबांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करावात. या स्पर्धेचा मुख्य आधारस्तंभ म्हणजेच सुभाजी दळवी यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल ठिकाणी संपन्न करत आहोत. हेड आणि टेल या नाण्याच्या 2 बाजू. घोटगाव टीमच्या कॅप्टनने टॉससाठी कॉल दिला होता की हेड, परंतु आला त्यांच्या विरोधात
सो आला टेल. सो टॉस जिंकलाय टीम पॉवर शेलारच्या कॅप्टनने. आपण थोडीशी चर्चा या ठिकाणी करूयात. 5 दिवसाचा क्रिकेटचा अनुकूल खेळ आपण कंप्लीट केला आहे आणि 6व्या दिवसामध्ये आहोत. कारण डे नाईट फॉर्मॅटमधली ही देखणी स्पर्धा आता दुसऱ्या मॅचमध्ये पॉवर शेलार संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. संघ गोडगाव समोर टॉस जिंकलाय पॉवर शेलारचे कॅप्टन. आपण जरूर तुमचं ओपिनियन लोकांपर्यंत पोहोचवा की टॉस जिंकला डिसिजन काय असेल. सध्याच्या खरं तर गतवर्षीच्या आउट ऑफ फॉर्ममधून तुम्ही आता फॉर्ममध्ये आलात. कारण गतवर्षी काहीशा स्पर्धांमध्ये तुम्ही स्ट्रगल करत होतात, परंतु या सध्याच्या हंगामामध्ये तुम्ही खूप चांगल्या टचमध्ये आहात. आता गोलंदाजी करण्याचा निर्णय माफ करा तुम्ही घेतला गेला आहे. सो काय माइंडमध्ये आकडा सेट आहे की गोडगाव संघ तुमच्याच विभागामध्ये त्यांचा चांगला खेळ सुरू असतो. मग गोडगाव संघासमोर किती धावसंख्येचं आव्हान तुम्हाला साजेसं असेल की जे सेकंड इनिंगमध्ये तुम्ही बनवण्याचा प्रयत्न कराल. त्यातच आम्ही त्यांना थांबवू. 5 दिवसामध्ये आपण हायेस्ट टोटल 57ची बघितलेली. आज पहिल्याच मॅचमध्ये 58 धावा बनल्या. 59 धावसंख्येचं लक्ष्य पहिल्याच मॅचमध्ये ठेवण्यात आलं आहे. म्हणजे ही खेळपट्टी आजच्या दिवसासाठी दोन्ही बाजूने पोषक आहे. समोर गोडगाव संघ आहे. काय वाटतं बॅटल कसं रंगेल. चांगलं रंगेल आणि प्रेक्षकांना पण आवडेल बघायला. संघ गोडगाव टॉस गमावला करावे लागेल बॅटिंग. 4 ओव्हरचा सामना. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला बॅटिंगचा खरं तर प्रदर्शन दाखवावं लागेल. किती धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न कराल फर्स्ट इनिंगमध्ये. 50+ जाण्याचा प्रयत्न करू. 55 बनवण्याचा प्रयत्न कराल. या 55 पर्यंत पोहोचण्यासाठी काय वाटतं कोणत्या खेळाडूकडनं जास्त अशी अपेक्षा ठेवाल. सूरज आहे, आशिष आहे, त्यांच्याकडे स्वतः मी आहे. थँक्यू. जास्त ओपिनियन घेणार नाहीत कारण आपण सामन्यालाही सुरुवात करत आहोत. तर टीम पॉवर शेलारच्या कॅप्टनने टॉस जिंकला. प्रथमतः ते फिल्डिंग करतील आणि बॅटिंग करत असताना गोडगाव संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नमस्कार मंडळी, सर्वांचं सहर्ष स्वागत. गावदेव स्पोर्ट्स व शिवसेना शाखा धोंडा वडवली पश्चिम आयोजित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक सर्वांना वाटावं पर्व असे या स्पर्धेचं 37वं पर्व आहे. सर्वांना गर्व वाटणारी ही स्पर्धा. पहिला सामना गोरसई जिथे लक्ष्य 59 धावसंख्येचं चेस करण्याच्या अनुमानाने सुरू. आणि चौकारानंतर डॉट बॉल व पिच होता. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. तिकेजत मागे चालला बॉल. फाईन लेगने डायरेक्ट हिटचा प्रयत्न कारण पवन केनेची महत्त्वाची विकेट आहे. परंतु दुसऱ्या बाजूला माधव ठाकरे सर सांगतात इट्स सेफ बॅट्समन सेफ आहेत. पोचले पॉपिंग क्रीजमध्ये. ड्रॅग बॅट लवकर केली. त्याच्यानंतर स्टंपवरती बॉल लागला गेला. मी विनंती करेन शेलारचे जे खेळाडू आहेत आमच्या कॉम्बॉक्सच्या अगदी बाजूला आहेत. विनंती करेन तुमचा आवाज येतोय तर थोडासा डायव्हर्शन होतं आहे. कृपया करून थोडासा जो कन्व्हर्शन आहे तो कमी आवाजाने करा. चौकार, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर सिंगल. 59 धावसंख्येचं लक्ष्य ना सरासरी पहिल्या ओव्हरपासून मेंटेन गोरसई बिला ठेवावीच लागेल. जर मेंटेन ठेवली नाही तर पुढे जाऊन प्रेशर वाढू शकतो. पवनसाठी पहिलाच बॉल. लो फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह केला. ऑन राईटचा फटका डीपमध्ये. लॉंगॉनला प्रोटेक्शन जरूर होतं परंतु फंबल झाले. फिल्डर फंबल झाल्यानंतर सुद्धा त्याने बॉलला फील्ड केलं गेलं. या बॉलवरती मिळते सिंगल आणि सिंगलने टीम आता पोचत असताना 6 या आकड्यावरती. 59 धावसंख्येचं लक्ष्य म्हटलं गेलं ना तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15पेक्षा जास्त धावा यायलाच हव्या होत्या परंतु इथनं पूर्णपणे अंकुश लावलाय धावांना. पुन्हा एकदा लो फुल टॉस ऑन साईडला. आता फिल्डर आहेत त्या ठिकाणी. ट्रॅप होतं परंतु ते ट्रॅपमधनं इथनं फसला नाही फलंदाज तर बॉल गेला बाउंड्रीलाईनच्या बाहेर. सिक्सर आलाय आणि या षटकाराने ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. ओव्हर नंबर 1मध्ये बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 12 जिथे लक्ष्य आहे 59 धावसंख्येचं.
प्रत्येक ओव्हरमध्ये जी मेंटेन सरासरी ठेवायची होती ना, 5 बॉल अगदी निर्णायक टप्प्यावरती होते. निर्धारित त्याचा टप्पा, अनपेक्षित बाउन्स एकही बॉलवरती नव्हता. जी लेंथ होती त्या लेंथवरती थोडासा इम्प्रूव्ह त्याने जरूर केला गेला जिथे वैभव होते. परंतु त्यानंतर लो फुल टॉस बॉल, लॉंग ऑनला फिल्डरची चुकी झाली. बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर खरं तर तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्या षटकाराने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 12. अजूनही 47 बनवायचे आहेत. म्हणजे ज्या सुरुवातीला 14.75च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या ना, त्या आता थोड्याशा वाढतील. आता 15.66च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. 47 धावा अजूनही उर्वरित आहेत. 18 बॉलचा खेळ अजूनही उर्वरित आहे आणि पॉवर प्लेचं जे षटक होतं ते पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर जिथे निर्बंध हटलेले असतात ना, त्या निर्बंधामध्ये एक अशा बॉलरची निवड केली गेली आहे ज्या बॉलरचा दबदबा हा भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने टीम मानकुलीच्या बाजूने राहिला आहे. तो बॉलर म्हणजेच विनीत माळी. विथ द बॅट तो चांगला खेळत असतो. विनीत माळीचा विचार केला गेला तर बॅटिंग करत असताना त्याने इंडिव्हिज्युअल 12 बनवल्या. 17 धावसंख्या तुम्ही बघितल्या दीपू माळीच्या, 16 बघितल्या सौरभच्या. ज्या विनीतला तुम्ही आघाडीला बघितलं त्याच विनीतवरती आता रिस्पॉन्सिबिलिटी दिली गेली कॅप्टन आणि त्याच्यासमोर पवन केने. पवनचा पहिलाच बॉल इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मागे चाला. एक सिंगल झाले कम्प्लीट. स्वीपर कव्हरचा प्रवास केला फिल्डरने. जिथे एकच होती तिथे 2 खरं तर धावा तुम्हाला पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा तुमच्याकडे एखादी हाफ चान्स येते ना, तेव्हा त्या हाफ चान्सला तुम्ही फुल चान्समध्ये कन्वर्ट करायलाच हवे आणि पवन केने त्यासाठी माहीर आहे. कारण पवन केनेची जशी रिलीज ऑफ डिलिव्हरी एखादा बॉलर करतो तेव्हा त्याची बॉलवरती जी नजर असते तशी नजर त्याची जेव्हा डीपमध्ये बॉल जातो ना तेव्हा परफेक्टली त्याची नजर असते की बॉल ॲक्युरेटली कुठे गेला, फिल्डर फंबल झालेत की नाही, त्या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय तो करत असतो. एक होती तिथे 2ला परावर्तित केली आणि धावफलक पुढे. यॉर्कर, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी बॉलाला हातामध्ये हिट केलं नाही. त्यामुळेच हा ॲग्रेशन तुम्हाला पाहायला मिळाला विनीत मालीचा. ऑन द स्ट्राईक सूरज. धावा झाल्यात 15. ओ द विकेट. बॅकअप द हँडने कट केलाय. सुंदर फटका. स्मॅश करत असताना अगदी सुईमधनं ज्याप्रमाणे धागा ओवावा तशाच पद्धतीने गॅप बघितली गेली. त्या गॅपमध्ये फक्त दिशा देत असताना सूरज केणेचा चौकार. सुंदर फटका. स्वतःसाठी जे फेवरेट बॉल आहेत ना त्या फेवरेट बॉलची निवड लवकर करत असतो सूरज केने. कारण खुल्या गटातून खेळण्याचा भरपूर प्रचंड अनुभव आहे या खेळाडूला. बॉडीला स्ट्रेच करत असताना स्वीपर कव्हरच्या दरम्यान तो चौकार पाहायला मिळाला. व पिच ऑन साईडला कॉन्टॅक्ट. बॅट अँड बॉलचं सुपर्ब आहे. टायमिंग आणि स्वीट साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. केने भरपूर वर्षाचा क्रिकेटचा त्याच्याकडे अनुभव आहे. खुल्या गटातून अनेक साऱ्या शहरी विभागातल्या बॉलर समोर त्याचं कडवं आव्हान नेहमी राहिलंय. त्या कडव्या आव्हानाला कशा प्रकारे फेस जावं, बॅट पॅच असतो त्या बॅट पॅचला कसं रिटर्न आणावं, आपल्या स्ट्रेंथने कशा पद्धतीने बॅटिंग करावी, या सगळ्या गोष्टी त्याच्या माइंडमध्ये सेट असतात. आणि पिच बॉल ऑन साईडला षटकार आणि षटकाराने 25 धाबा. यावेळेला यॉर्कर क्रिकेटमधला सगळ्यात घातक बॉल. दीपू माळी त्या ठिकाणी सिंगल झाले कम्प्लीट. सेकंडसाठी परतत होते परंतु बॉल आला विनीतकडे. 5व्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 26. आतापर्यंत ना खरं तर मानकुली संघ आणि गोरसई बी संघ 50-50 चान्सेसमध्ये आहेत. कारण दोन्ही संघाचा परफॉर्म आतापर्यंत 11 बॉलमध्ये पाहिला तर दोघांचा इक्वल आहे. शेवटचा बॉल पवन केनेसाठी. बॉल मध्ये इनामी संधी. या मॅचची प्राइज विकेट. पवन केने बॉलकडे बघत होता आणि बॉलकडे बघता क्षणी त्याने पवेलियनकडे बघितलं सुद्धा आणि पहिला फलंदाज इथनं परतेल मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या ओव्हरमध्ये सफलता विनीतला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 59 धावसंख्येच्या चेसमध्ये धावा झाल्या 26. म्हणजे येणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉलमध्ये धावा बनवायचे 33.
26 धावा होत्या. त्या 26 धावेसंख्येचा फरक कमी जाणवत होता. पवन केनेचा एक असा फटका ज्या फटक्यावरती जास्त धावा आल्या असत्या, अर्थातच 6 किंवा चौकार आला असता, तर कदाचित जो टार्गेट आपण 59 धावसंख्येचा चेस करतोय ना, त्याला पुढे जरूर नेला असता. परंतु पवन केनेचा मिस्टामिंग स्ट्रोक जिथे फलंदाज बाद झाला आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मेघनाथ केने आणि त्याच्यासमोर आता मोठं कडवं आव्हान असेल सौरभ भोईरचं. परंतु मेघनाथ नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळते सूरज. चांगली रंगती ही मॅच. पहिलाच बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 26. तुम्ही सामना बघत आहात गोरसी आणि मानकुली. हा सामना जर तब्बल 6 किंवा 7 वाजता असता ना, तर या रॅलिंगवरती प्रेक्षकांची अतोनाट गर्दी तुम्हाला पाहायला मिळाली असती. परंतु जर आपण या स्पर्धेच्या नियमावलीनुसार हा सामना खेळवत आहोत, तो म्हणजेच पहिला, परंतु शेलार आणि गोडगाव हा सामना दुसरा तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर भावाले आणि शेलार आणि गोडगाव यांच्यामध्ये जिंकेल तो संघ त्यांच्याशी खेळेल. परंतु काहीशा ज्या ॲडजस्टमेंट असतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. इट्स नो बॉल. नो बॉल पंचांनी घोषित केला गेला आणि येणारा बॉल असेल फ्री हिट. पण एकही अनलिगल डिलिव्हरी नव्हती. वैभवच्या षटकामध्ये सुद्धा अनलिगल डिलिव्हरी नव्हती. विनीतच्या षटकामध्ये सुद्धा अनलिगल डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली नाही. परंतु सौरभ भोईर च्या ओव्हरमध्ये पहिलाच नो बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि इथनं बेनिफिट असेल. दीपू मालीसमोर सुद्धा असाच एक नो बॉल होता ज्याच्यावरती तुम्हाला 2 षटकार पाहायला मिळाले. परंतु तिथनं असा सूरज फायदा उचलेल का? सूरजसाठी हा बॉल बॅट जरूर त्याने ऑनसाईडला क्रॉस केली होती, परंतु कदाचित याही गोष्टीचा विचार करायला हवा होता की जर बॉल सोडून दिला असता, शफल झाला नसता, तर हा बॉल वाईड मिळाला असता. जास्त बॉडीपासून दूर तो बॉल ऑनसाईडला खेचण्याचा प्रयत्न. एका बाजूला मेघनाथी नाराज आहे, कारण त्यालाही माहिती आहे की आता प्रेशर वाढत जाईल. जो नो बॉल होता तो नो बॉल बेनिफिट मिळून दिला असता, परंतु इथनं सूरज डॉट बॉल खेळत असताना. सूरजसाठी हा बॉल पुन्हा एकदा प्ले फ्रॉम द बॉडी. फिल्डर त्या ठिकाणी शॉटमध्ये एक्स्ट्रा कबला डायरेक्ट हिट केला होता, परंतु विकेट मिळाली नाही. आता आपण जर स्ट्रगल पाहिला ना, तर गोरसई बी संघ कधी एवढा स्ट्रगल करत नाही, परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही ना, तोपर्यंत गोरसई संघ हार मानणारातला संघ नाही आहेत. कारण या भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल परिसरामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये गोरसई बी संघाला ओळखलं जातं. त्याच्यामुळे त्यांची ओळख अशीच टिकून राहावी म्हणून संघाला नेहमी ते वाचवत असतात. आणि मेघनाथ एक असा फलंदाज आहे ना, जो नेहमी गोरसईच्या माध्यमातून संकट मोचकाची भूमिका दाखवत असतो आणि आता सध्या तरी तीच गरज आहे, कारण इक्वेशन आता थोडंसं चेंज होत चाललंय. ओ द विकेट. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे आणि चर्चा चालू होती की मेघनाथ नेहमी संकट मोचकाची भूमिका दाखवत असतो, त्याला मिळालं जीवदान आणि जीवदान नव्हे तर हा मोठा जीवदान आपण म्हणू शकतो. बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार. मी तर म्हणेन मोठी मिस्टेक केली. तुम्ही दबाव टाकत चालात याचा अर्थ असा नाही की तुम्ही मिस्टेक कराल, आणि क्रिकेटमधल्या एक एक चुका तुम्हाला किती महागड्या ठरतात ह्या तुम्ही क्रिकेटच्या परिपटलावरती जरूर भरपूर वेळा तुम्ही फेस केलेला आहेत. तुम्हाला परवा दिवशीची मॅच आठवली असेल ISPLमध्ये सागर अलीची. खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये कॅच ड्रॉप झाली, त्याच्यानंतर तो सामना सागर अलीने त्यांचा अंदाजाने फिनिश केला. तशाच प्रकारे आता हा अंदाज करेल का, कारण 25 अजूनही गरज. यावेळेला बॉल हवामध्ये, आता ही संधी प्राप्त झाली आहे. स्वतः वळला गेला सौरभ, कॅच पकडण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल. षटकार आला जरूर, परंतु त्याच्या नंतर कमबॅक करत असताना मैदानाच्या बाहेर मेघनाथ. ची गरज आहे. मेघनाथचा सुटलेला झेल, त्यानंतर आलेला षटकार, त्याने धावफलक पुढे गेलं होतं. जिथे लक्ष मॅचमध्ये पाहिलं तर 10 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या धावा 33. त्यानंतर जो खरं तर कमबॅक पाहिला ना, तो कमबॅक मोडण्यात आला होता, परंतु आउट ऑफ कंट्रोल जी सिच्युएशन होती तिला अंडर कंट्रोल आता या विकेटने जरूर प्राप्त झाली असावी. परंतु कोणत्या प्रकारचा हलगर्जीपणा नकोय, त्यासाठी दीपूने ही सुद्धा लगेचच सांगितलं गेलं की आता एक अशी डिलिव्हरी पाहिजे जिथे स्वतःला वाचवण्याचा, टीमला वाचवण्याचा प्रयत्न करावा. क्रिकेटच्या परिपटलावरती आपण भरपूर वेळा असं बघितलं आहे की जेव्हा जेव्हा आपण विचार केला आहे ना
की आपण मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करू, तेव्हा संघर्षाच्या जोरावरती आपण अनेक साऱ्या संघांना पुढे जाताना बघितलं आहे. परंतु दोन्ही टीममध्ये ना तेवढीच कॅपॅसिटी आहे. मैदानाच्या आतमध्ये गेला किशोर, त्याला पाठवल्या गेल्या क्रमांक 4 वरती, ज्याला 8 मध्ये आता 25 बनवायचे आहेत. आणि आतापर्यंतच्या या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सौरभ, विनीत आणि वैभव यांनी प्रत्येक ओव्हरमध्ये खरं तर एक एक मोठा फटका जरूर फेस केला आहे. परंतु आता येणारे 2 बॉल जर सक्सेसफुलरित्या सौरभने सर केले तर कदाचित या मॅचला टर्निंग पॉईंट मिळेल. 8 मध्ये 25, वाईड यॉर्कर लॉफ केला गेलाय समोर, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला, फिल्डर त्या ठिकाणी अडवला गेला. दुसरीचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी आणि फेकी येते तोपर्यंत फलंदाजाने या 2 धावा केल्यात पूर्ण. या 2-2 धावसंख्येचं महत्त्व ना खरं तर भरपूर आहे. कारण या 2-2 धावा जशा बनत जातील तसा धावफलकावरती जो इक्वेशन आहे तो चेंज होत राहील. आणि गोरसई टीम समोर खरं तर किती मोठं आव्हान असलं ना तरी ते आव्हान त्यांच्या कामगिरीच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याची जिम्मेदारी ठेवत असतात. तर दुसऱ्या साईडला मानकोली, ज्यांच्यामध्ये ताकद आहेत, वैभव, विनीत आणि सौरभने आतापर्यंत केलेला स्ट्रगल हा त्यांचा खूप सुंदर राहिला. एक अनलिगल डिलिव्हरी फेस करत असताना सुद्धा सौरभ भोईने खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग हाताळली, जिथे बाद झाला आपल्याला पाहायला मिळाला मेघनाथ. आणि आता सिच्युएशन इन बिटवीन तुम्हाला पाहायला मिळते की 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 23 धावसंख्येची गरज. निर्णायक बॉल समोर, बॅट्समन उचलला गेलाय, बॉल मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहे, थोडेसे पुढे आले. अनुमान आधी चुकला होता परंतु त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट खूप सुंदररित्या राहिला, तो म्हणजेच फिल्डरचा. आणि या ठिकाणी फलंदाज बाद होत असताना महत्त्वाची विकेट किशोर झाला बाद. आणि आता इक्वेशन शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 23 धावसंख्येची गरज. पहिला किशोरच्या षटकामध्ये नो बॉल आला, त्याच्यावरती सिक्सर. आणि त्यानंतरच्या फ्री हिटच्या बॉलवरती जो सिक्सर आला ना त्यानेच कुठेतरी एक वेगळं मोमेंटो शिफ्ट झालं, ज्याच्या बॅटमधून आता 17 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाला. त्यालाच तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहाल. या टीमचा परफेक्ट ऑलराऊंडर. खरं तर अनेक वर्षे त्यांनी क्रिकेटला दिली. क्रिकेटच्या परिपटलावरती मानकुली गावाला रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू. सध्याच्या हंगामामध्ये तुम्ही त्याच्या नावावरती अनेक सारे रेकॉर्ड बघितले. एका स्पर्धेमध्ये लागोपाठचे 8 षटकार मारण्याचा कारनामा सुद्धा दीपूच्या नावावरती आहेत. परंतु आता तो बॉलिंग ट्रॅकवरती सेट झालाय, त्याला 6 मध्ये बनवायच्यात, 6 मध्ये रोकायच्या आहेत. धावा 23, 6 मध्ये 23 रोकायच्या आहेत. आला मैदानाच्या आतमध्ये दीपेश. स्ट्रायकिंग गेनवरती तुम्हाला पाहायला मिळेल सूरज, ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. तर त्याच्या जोडीला आता गेला टीमचा कॅप्टन संदेश केने. 6 मध्ये 23 धावसंख्येचं समीकरण. मित्रांनो कुठे जाऊ नका, एक चांगला सामना तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल ऑन साईडला व्यवस्थित बॅटवरती नाही आहे, डीपमध्ये फिल्डर, बॉलला जरूर फील्ड केला गेला, बॉल मागे चालला होता तरी त्याला थांबवलं गेलं. आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर संदेशलाही सूरज केनेने थांबवलं गेलं. आता थोडासा प्रेशर आहे, कारण असं वाटलं होतं की गोरसई संघ मैदानाच्या आतमध्ये, मानकोली संघ थोडासा डगमगेल. परंतु न डगमगता सध्या तरी जो चॅलेंज आहे ना मानकोली संघाने संपूर्ण ॲक्सेप्ट केलाय. आणि या ॲक्सेप्टिंगमध्ये सध्या तरी दबावामध्ये गोरसई. लो फुल टॉस बॉल परफेक्टली यॉर्कर चॉप केलाय, बॉल चाललाय पॉवर प्लेच्या काहीसा बाहेर. आणि इथनं चांगला बॉल टाकत असताना दीपू. कधी जी सिच्युएशन असली ना त्या सिच्युएशन पासून वाचण्याचा प्रयत्न करू नका, कारण आपण अनेक वेळा असं म्हणत असतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. भावना जपण्यासाठी तुम्हाला चॅलेंज ॲक्सेप्ट करावंच लागतात. आणि क्रिकेट हा असा खेळ असतो ना जिथे तुम्ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू नका, स्वतः वाचण्याचा प्रयत्न करा. पाण्याची मागणी केली आहे, सो मॅनेजमेंट कमिटी पाणी घेऊन जा. पाण्याची मागणी केली असेल तर लवकरात लवकर घेऊन जा. तुम्ही स्पर्धा अनुभवत आहात. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2025 संजयजी दळवी यांच्या स्वप्नातून साकार झालेला हा क्रीडा संकुलन, हा क्रीडा महोत्सव मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. 5व्या दिवसामध्ये तुम्ही भरपूर साऱ्या जरूर घडामोडी बघितल्या, परंतु या पहिल्याच मॅचमध्ये ही मोठी सध्या तरी मोठी घडामोडी असणारी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते, जिथे मानकुली संघ गोरसई बी संघासमोर खेळते. आणि आपण असं म्हणत असतो ना की क्रिकेट हा खेळ बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे असतो.
कारण बुद्धिबळाच्या खेळामध्ये जसा एक प्यादा तुमच्या राजाला चेकमेट म्हणू शकतो ना, तशा प्रकारे क्रिकेटमध्ये असतो. आता पहा, भावेश पवार जर टीममध्ये असता तर काहीसं वेगळं समीकरण असतो. परंतु क्रिकेटमध्ये असंच असतं ना, की एका खेळाडूवरती खेळ कधीच डिपेंड नसतो. टीमचा सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये संदेश, त्याच्यावरती आता मोठी रिस्पॉन्सिबिलिटी, कारण 4मध्ये कंपल्सरी 22 धावा आता या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. कशी रंगेली मॅच, येणारे 4 बॉल सांगून जातील. या 22 धावा बनतील की या 22 धावा डिफेंड होतील. होतोय तयार संदेशसाठी दीपू. दीपूचा पहिलाच बॉल ऑन साईडला मिस्टामिंग झालाय, हतबल झालाय संदेश. माहिती आहे की ही कॅच सोडणार नाहीये. मानकुली संघ ह्या ट्रॅपसाठी ओळखला जातो आणि त्या ट्रॅपमध्ये टीमचा सरसेनापती कॅप्टन अडकत असताना संदेश होतोय बाद. येणारे 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये कंपल्सरी बनवायचे आहेत 22. मानकुली संघाने या वर्षामध्ये या हंगामामध्ये भरपूर सारे उलटफेर केल्यात. कारण या स्पर्धेमध्ये मानकुलीची तुम्ही शेवटची मॅच बघितली असेल तर ती शेवटचा बॉलपर्यंत जाताना पाहायला मिळाली. लक्ष्य चषकामध्ये सुद्धा या संघाला तुम्ही बघितलं, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा शेवटच्या बॉलपर्यंत मॅच पकडून ठेवली होती. म्हणजे मानकुली संघ हा जिद्द आणि चिकाटीने भरलेला संघ आहे आणि सध्या तरी गोरसई पीक संघासमोर ते मात देतात. ऑनसाईडला बॉल चाललाय जोर बाउंड्री लाईनच्या बाहेर, जिथे लक्ष अजूनही 22 धावसंख्येचं होतं तिथनं 6 धावसंख्या लेस होतील. म्हणजे अजून येणारे 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 16 धावसंख्येची गरज. सध्या तरी ऑन पेपर ऑन ग्राउंड आपण असं म्हणू, या धावसंख्या आता इम्पॉसिबल आहे, कारण 2 बॉलमध्ये 12 धावा होऊ शकतात. परंतु एखादी अनलिगल डिलिव्हरी, जशी किशोरने अनलिगल डिलिव्हरी दीपू समोर टाकली, त्याच्यावरती सिक्सर आला. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या बॉलवरती षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. आता समोर दीपू आहे आणि त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळतो रोहन, ज्याच्या बॅटमधून नुकताच एक षटकार आलाय. म्हणजे 2मध्ये अजूनही 16 धावसंख्येची गरज. राऊंड द विकेट, राऊंड द विकेट. टप्पा चांगला होता, जी गती होती त्या गतीला ओळखू शकला नाही, पारखू शकला नाही, थोडा रेंजपासून दूर गेला. बॅट आधी फिरली, बॉल नंतर आला. विकेट किपरच्या हातामध्ये पेस व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळाला आणि आता एका चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज आणि एक चेंडू फेकला गेला आणि अशा पद्धतीने 59 धावसंख्येचा सुरक्षित बचाव करत असताना क्रिकेटच्या महासत्तांपैकी एक महासत्ता अर्थातच गोरसई बी संघाला मोठा पराभवाचा धक्का देत असताना पुढच्या फेरीमध्ये दाखल होते ही मानकोली.